फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी डिप्लोमा अकॅडमी. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इन्सर्ट ॲट बिगिनिंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत इन्सर्ट ॲट एंड. इन्सर्ट ॲट बिगिनिंग मध्ये काय केलं आपण? स्टार्टिंगला व्हॅल्यू इन्सर्ट केली. आता इन्सर्ट ॲट एंड मध्ये आपण एंडिंगला व्हॅल्यू इन्सर्ट करणार आहोत. म्हणजे सगळ्यात शेवटी व्हॅल्यू आपण ऍड करणार आहोत. युजरनी जी व्हॅल्यू दिली आपल्याला, सपोज जी नोड आपल्याला युजरनी दिली ती सगळ्यात शेवटी नेऊन आपण त्याला ऍड करणार आहोत आणि पुन्हा त्याला नल पॉइंटरला पॉइंट करायला लावणार आहोत. समजलं? आधी आधी इन्सर्ट केली तर त्याला सगळ्यात बिगिनिंगला ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर हेड पॉइंटरला त्याला पॉइंट करायला लावलं होतं. सेम आपण आता तीच गोष्ट करणार आहोत, फक्त लास्टला करणार आहोत. लास्टला करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आधी हेड पासून जावं लागेल. हेड पासून नोड 1 कड, नोड 1 पासून नोड 2 कर, नोड 2 पासून या लास्ट नोड कड, आणि या लास्ट नोड मध्ये मला काय करावं लागेल? हे एलिमेंट इन्सर्ट करावं लागेल लास्ट नोडच्या नंतरनी. मग असं थोडंसं प्रोसिजर आहे त्याच्या मागची. तर ती मागची प्रोसिजर आपण प्रोग्राम थ्रू तर बघणारच आहोत, सोबतच अल्गोरिदम थ्रू बी बघणार आहोत. तर लास्ट पर्यंत आपला हा व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला इन्सर्ट ऍट नोड एंडला कसा नोड इन्सर्ट केले जाते ते कळेल, समजून जाईल. त्यानंतर इन दिस ऑपरेशन न्यू नोड कॅन बी क्रिएटेड अँड ऍडेड ऍट द एंड ऑफ द लिस्ट. ह्या ऑपरेशन मध्ये नवीन नोड क्रिएट होती अँड ऍड होती तुमच्या एंड ऑफ द लिस्टला, एंड ऑफ द लिंक लिस्टला. मग मित्रांनो, नवीन नोड जी क्रिएट झाली ती तुमच्या एंडला ऍड होणार एक्झिस्टिंग लिंक लिस्टच्या. म्हणजे आधीपासून जी लिंक लिस्ट आहे तुमच्या प्रेझेंट त्याच्या एंड मध्ये लिंक लिस्टची नवीन नोड ऍड होणार. मग नवीन नोडला मी काय म्हणलं? क्यू म्हणलं. मग त्या क्यूला मला नवीन मेमरी अलोकेट करून द्यावं लागेल. त्याच्यामुळे मी मेलॉक फंक्शन यूज करणार. मेलॉक फंक्शन थ्रू मी क्यूला मेमरी अलोकेट करून देणार. म्हणजे क्यूला डेटा आणि नेक्स्ट फील्ड ही मेमरी अलोकेट होणार. मग क्यूच्या डेटामध्ये मी युजरने एंटर केलेली एक्स ची व्हॅल्यू टाकत आहे. म्हणजे युजरनी जो डेटा एंटर केला मी ते डेटावरती टाकत आहे क्यूच्या त्या नोडच्या डेटाला, न्यू नोडच्या डेटाला. आणि या क्यूच्या न्यू नोडच्या ह्याच्यात टेम्पररी मी काय करत आहे, म्हणजे तात्पुरती नल व्हॅल्यू देत आहे. त्यानंतर मी चेक वेदर द लिंक लिस्ट इज एम्प्टी. लिंक लिस्ट एम्प्टी आहे का नाही ते चेक केलं जाणार. जर लिंक लिस्ट एम्प्टी असेल तर तुमचा हेडवरती डायरेक्ट क्यू टाकून गो टू स्टेटमेंट 7 ला जाणार आणि 7 स्टेटमेंटला गेल्यावर स्टॉप होणार. आणि जर ही कंडिशन फॉल्स असेल मित्रांनो तर काय होणार? अदरवाइज इनिशियलाइज पी विथ हेड अँड कीप मुव्हिंग द पी टू द नेक्स्ट नोड अंटिल इट रीच टू द लास्ट नोड इन दिस लिंक लिस्ट. पहा मित्रांनो, ही खूप महत्वाचं आहे. इनिशियलाइज पी म्हणजे टेम्पररी पॉइंटर बनवायचा आहे. पी का म्हणून बनवायचा आहे? कारण मित्रांनो, आपल्याला तुम्हाला माहिती ट्रॅव्हर्सिंग मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आपल्याला जर शेवटच्या नोड पर्यंत जायचं असेल, मला शेवटच्या नोडला जाऊन शेवटच्या नोडचा जर एलिमेंट मला डिस्प्ले करायचा असेल तर मी कसं करणार? मला पहिल्यापासून जावं लागणार. कारण की मला माझ्याकडे याचा नोडचा डायरेक्टली ऍड्रेस 3030 हा मेमरी ऍड्रेस असेल याचा 3030 मेमरी ऍड्रेस मला डायरेक्टली भेटणार नाही. मग मला त्याच्यासाठी काय करावं लागणार? हेड करून पहिल्या नोडचा मेमरी ऍड्रेस घ्यावा लागणार नोड 1चा. मग नोड 1 कडून मला नोड 2 ला जावं लागेल. मग नोड 2 कडून मला नोड 3 ला जावं लागेल. मग मित्रांनो असंच मला पहिल्यापासून शेवटपर्यंत जावं लागेल. मग मी जाण्यासाठी तुमचा पॉइंटर पी नावाचा यूज करणार. पी नावाचा पॉइंटर यूज करणार पी. मग पी स्टार्टिंगला कुणाला पॉइंट करणार? हेडला. मग हेडची व्हॅल्यू मी पी वरती दिली. मग वाईल पीचा पीच्या नेक्स्ट फील्ड मध्ये जवळ पीची नेक्स्ट फील्ड ही नॉट इक्वल टू नल आहे तवर काय होणार? पी वरती नेक्स्ट पॉइंटर जाणार. पी वरती टेम्पररी पी वरती पीचाच नेक्स्ट पॉइंटर जाणार. मग मित्रांनो, हा झाला तुमचा टेम्पररी पी, हा झाला तुमचा करंट पी. हा करंट पी वरती काय? हेड आहे. हेड तुमच्या नल व्हॅल्यूला पॉइंट करत आहे का? नाही. मग पीचा नेक्स्ट व्हॅल्यू इज नॉट नल असल्यावर ही कंडिशन काय होणार? ट्रू होणार. कंडिशन ट्रू झाल्यावर काय होणार? ही कंडिशन ट्रू झाल्यावर काय होणार मला सांगा मित्रांनो? हे एक्झिक्यूट होणार. काय? पी इज इक्वल टू पीचा नेक्स्ट पॉइंटर कुणावरती दिला? पीच नावाच्या पॉइंटर वरती दिला. मग या पी वरती कुणाचा दिला? नेक्स्ट पॉइंटर पी नावाच्या. म्हणजे हेड कुणाला पॉइंट करत आहे? या नोड 1 ला. म्हणजे नोड 1 पी सध्या नोड 1 ला पॉइंट करणार. मग नोड 1 चा नेक्स्ट ह्याच्यात काय आहे? नोड 1 मध्ये नेक्स्ट फील्ड मध्ये काय आहे?
नोड 2 चा मेमरी ऍड्रेस. नोड 2 चा मेमरी ऍड्रेस काय आहे? सपोज 2020 आहे. मग नोड 2 चा मेमरी ऍड्रेस कुठे आहे? नोड 1 च्या नेक्स्ट फील्ड मध्ये. ही झाली तुमची नेक्स्ट फील्ड. मग नेक्स्ट फील्ड मध्ये नोड 2 चा मेमरी ऍड्रेस आहे म्हणल्यावर आता ते पी वरती टाकत आहोत तो मेमरी ऍड्रेस. या पी वरती तो मेमरी ऍड्रेस टाकत आहोत म्हणजे 2020 ही व्हॅल्यू या पी वरती जाणार. मग पी कुणाला पॉईंट करणार? आता सध्याला करंटली पी कुणाला पॉईंट करणार? या 2020 ला म्हणजेच या लोकेशनला नोड 2 ला. मग नोड 2 ला 2020 पी पॉईंट करत आहे. मग परत व्हाईल लूपची कंडिशन चेक होणार. पी चा नेक्स्ट हा नल आहे, इज नॉट नल. ही जर कंडिशन ट्रू असेल तर परत हे होणार एक्झिक्यूट होणार. मग नल आहे का? नाही नल. म्हणजे ही कंडिशन काय झाली? ट्रू झाली. मग ट्रू झाली म्हणल्यावर काय होणार? पी इज इक्वल टू पी चा नेक्स्ट पॉइंटर परत पी वरती येणार. मग या पी चा नेक्स्ट पॉइंटर काय आहे? 3030. का? कारण की या नोड 2 च्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये नेक्स्ट नोडचा मेमरी ऍड्रेस असतो. नेक्स्ट नोडचा मेमरी ऍड्रेस 3030 आहे. मग मित्रांनो 3030 कुठं आहे? याच्या नेक्स्ट फील्ड मध्ये नोड 2 च्या. मग नोड 2 च्या नेक्स्ट फील्डचा 3030 मी काय केलं? पी वरती टाकलं. म्हणजे आता इथं 3030 येईल. 3030. मग मित्रांनो 3030 लोकेशन आली. मग म्हणजे आता तुमचा पी कुणाला पॉईंट करणार? तुमच्या 3030 लोकेशनला, म्हणजेच या तिसऱ्या नोडला पॉईंट करणार 3030 वाल्या. आता फ्रेंड्स मला सांगा तुम्ही, ही जेव्हा झालं तेव्हा आता पी 3030 ला पॉईंट करत आहे आणि 3030 च्या नेक्स्ट फील्ड मध्ये काय आहे? पी च्या नेक्स्ट फील्ड मध्ये म्हणजे 3030 च्या नेक्स्ट फील्ड मध्ये, त्याच्या नेक्स्ट फील्ड मध्ये नल पॉइंटर आहे तुमचा. मग पी इनडायरेक्टली 3030 म्हणजेच पी तुमचा काय झाला? नल झाला. नल. पीच्या नेक्स्ट फील्ड मध्ये नल आहे. मग मित्रांनो काय होणार इथं? ही कंडिशन काय होणार? फॉल्स होणार. का? कारण की पीचा नेक्स्ट फील्ड मध्ये तर नल आहे. कारण पीच्या नेक्स्ट फील्ड मध्ये तर नल आहे. आपण काय करणार? पीच्या नेक्स्ट फील्ड मध्ये तर नल आहे. आता आपण काय करणार? ही कंडिशन फॉल्स झाल्यावर ही एक्झिक्यूट होणार का? नाही. मग डायरेक्ट पुढचं स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. ही कंडिशन फॉल्स झाली म्हणल्यावर आता करंटली पी कुणाला पॉईंट करत आहे? करंटली पी कुण्या पोझिशनला आहे? तुमच्या या नोड 3 ला आहे. मग मित्रांनो मेक लिंक बिटवीन लास्ट नोड अँड न्यू नोड. न्यू नोडची लास्ट नोडची लिंक बनवायची. आता न्यू नोड मी आणखीन क्रिएट केलं नाही. न्यू नोड क्रिएट करून दाखवतो तुम्हाला. क्यू आहे सपोज न्यू नोड. क्यू वरती मेलॉक फंक्शन थ्रू मेमरी अलोकेट झाली याच्या डेटा फील्ड मध्ये आणि याच्या नेक्स्ट फील्ड मध्ये. याच्या डेटा फील्ड मध्ये मी सपोज 40 दिला, 40 एलिमेंट दिला 40. आणि याच्या नेक्स्ट फील्ड मध्ये मला काय करायचंय? नल द्यायचं आहे. बाय डिफॉल्ट काय देणार मी? नल. कारण की वर बघितलंय क्यूला आपण कशी व्हॅल्यू देतो ते. आता मित्रांनो इथं काय होणार? त्यानंतरनी तुमचा लिंकिंग करायची कुणामध्ये? त्या क्यू मध्ये आणि तुमच्या नेक्स्ट पी मध्ये क्यू मध्ये लिंकिंग करायची. म्हणजे न्यू नोड मध्ये आणि टेम्पररी नोड मध्ये लिंकिंग करायची. टेम्पररी नोड म्हणजेच तुमच्या आता सध्याला काय आहे? लास्ट नोड म्हणजेच N3. मग त्याच्यामध्ये लिंकिंग करणार. मग पीच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये मी काय करणार? क्यूला टाकून देणार. म्हणजे क्यूचा मेमरी ऍड्रेस. मग क्यूचा मेमरी ऍड्रेस सपोज क्यूचा मेमरी ऍड्रेस 4040 आहे. हा एक्झाम्पल देत आहे मी. क्यूचा मेमरी ऍड्रेस 4040 आहे. मग क्यूचा मेमरी ऍड्रेस 4040 या पीच्या नेक्स्ट पॉइंटर वरती येणार. म्हणजे पी कुणाला पॉइंट करणार आता? 4040 ला. म्हणजेच तुमच्या चौथ्या क्यूला, म्हणजेच क्यूला पॉइंट करणार. क्यूला ह्या न्यू नोडला पॉइंट करणार क्यूला. आणि क्यू मध्ये काय? बाय डिफॉल्ट क्यू मध्ये काय आहे? नल. मग मित्रांनो पी तुमचा क्यूला पॉइंट करत आहे, क्यू तुमचा नलला पॉइंट करत आहे. म्हणजे इथे तुम्हाला एक गोष्ट कळत आहे का? हा हेड तुमच्या पहिल्या नोडला पॉइंट केला, हा पहिला नोड दुसऱ्या नोडला पॉइंट केला, हा दुसरा नोड तिसऱ्या नोडला पॉइंट केला, हा तिसरा नोड त्यानंतर क्यूला पॉइंट करणार. का? कारण की पी काय होता? तिसरा नोड होता. म्हणजे तिसरा नोड आता काय करत? पी कुणाला पॉइंट करत आहे? क्यूला पॉइंट करत आहे. म्हणजे आता तिसरा नोड बी कुणाला पॉइंट करणार? क्यूला. आणि क्यू कुणाला पॉइंट करत आहे? नल व्हॅल्यूला. मग मित्रांनो ह्याच्या थ्रू काय झालं? शेवटी इन्सर्ट झालं ना तुमचं जे काही एलिमेंट आहे ते लास्टला गेला. 40 एलिमेंट जे काही डेटा एलिमेंट आहे ते शेवटी येऊन इथे इन्सर्ट झाला. त्यानंतर क्यू वरती मी नल व्हॅल्यू टाकून दिली. समजत आहे का? डायग्राम थ्रू आणखीन क्लिअर होऊन जाईल. डायग्राम बघा आता. लक्ष द्या डायग्राम कडे जरा. हे पहा, ही तुमची एक्झिस्टिंग नोड आहे. नोड 1, नोड 2, नोड 3. मला लास्टला नोड क्यू ऍड करायची. नोड क्यू. आणि नोड क्यू कोणाला पॉइंट करणार? पुढच्या नल व्हॅल्यूला पॉइंट करणार, नल पॉइंटरला. मग नोड क्यू मी असाइन केली. ट्रॅव्हर्स द लिंक लिस्ट युझिंग द लास्ट नोड 30 युझिंग पॉइंटर पी.
आता मित्रांनो आपल्याला ट्रॅव्हर्सिंगच ऑपरेशन थोडक्यात परफॉर्म झालं म्हणता येईल, कारण की मला ह्या नोड ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय असतं, पहिल्यापासून शेवटच्या नोड पर्यंत आपण ट्रॅव्हर्स करते, म्हणजे प्रत्येक नोडला एकदा एकदा भेट देणे, याला भेट दिली याला भेट दिली, जेव्हा आपण शेवटी आलो तेव्हा आपल्याला समजलं की ही नोड शेवटची आणि याच्यानंतर दुसरी कोणतीच नाही, म्हणजे ही नोड एंडिंग नोड आहे आणि या एंडिंगच्या नोडच्या नंतरनी आपल्याला आणखीन एक नोड ऍड करायची म्हणजे ती क्यू नोड, मग त्याच्यानंतरनीच आपण हे ऍड केली, समजलं. त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत जाणं गरजेचं आहे, मग त्यासाठी आपण ट्रॅव्हर्सिंग ऑपरेशन आधी परफॉर्म केलं. क्रिएट ए न्यू नोड क्यू विथ डेटा 40 अँड नेक्स्ट फील्ड मध्ये त्याचा नल टाकून दिला, क्यूच्या नेक्स्ट फील्ड मध्ये नल आणि त्याचा डेटा 40. लेट्स नोड नेक्स्ट 30 इज अपडेटेड टू 2 टू द न्यू नोड क्यू, म्हणजे हा तिसरा नोड तुमच्या क्यू नोडला पॉईंट करणार त्यानंतर मी, आणि तुमचा क्यू नोड हा तुमच्या नलला पॉईंट करणार, जसं की मी आता तुम्हाला सांगितलं. ही सर्व गोष्ट प्रोग्राम थ्रू कशी होती तर चला आता आपण हे प्रोग्राम आपण आता आपल्या ऑनलाईन बोर्डवरती जाऊन एक्सप्लेन करून सांगतो, तिथं तुम्हाला आणखीनच क्लिअर होऊन जाईल. सो लेट्स गो, आपण आपल्या ऑनलाईन बोर्डवरती जाऊया. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो, चला तर आपण आता याचा प्रोग्राम बघून घेऊया. प्रोग्राम बघत असताना आपल्याला काय समजायला पाहिजे की आपल्याला आधी सगळ्या नोडला व्हिजिट द्यावे लागेल, म्हणजे पी आता कधी ह्याला पॉईंट करणार, पी पुन्हा ह्याला पॉईंट करणार, पी पुन्हा ह्याला पॉईंट करणार, जेव्हा आपण शेवटी पोहोचत तेव्हा आपल्याला न्यू नोड शेवटीला इन्सर्ट करून द्यायची. मग त्यासाठी आपल्याला शेवटीपर्यंत जावं तर लागेल ना, मग त्यासाठी आपल्याला व्हाईल लूप वापरायचा आहे. एकदा ह्याला गेलं नल, तुमचा जर पी नॉट इक्वल टू नल असेल तर आणखीन पुढे जाणार, पी जर नॉट इक्वल टू नल असेल तर आणखीन पुढे जाणार, पी जर नॉट इक्वल टू नल असेल तर आणखीन पुढे जाणार, जर पी तुमचा नल असला तर इथंच थांबणार आहे, इथंच थांबून तुमच्या हा इन्सर्ट करणार व्हॅल्यू. कुणाची व्हॅल्यू? तुमच्या न्यू नोडची व्हॅल्यू. न्यू नोडची व्हॅल्यू म्हणजेच ही व्हॅल्यू. आता फ्रेंड्स आपण काय करूया, हा प्रोग्राम बघूया. हा प्रोग्राम तुमचा लिंक लिस्टला इन्सर्ट करायचा आहे, एंडला म्हणजे शेवटी इन्सर्ट करायचं. याच्यामध्ये आपण हेड घेतला युजर कडून, हेड कुठून भेटणार आपल्याला? क्रिएट फंक्शन थ्रू. मग क्रिएट फंक्शन थ्रू सपोज आपल्याला हेड व्हॅल्यू भेटली, हेडची व्हॅल्यू नोड 1 आहे, नोड 1 म्हणजे 1010 हा मेमरी लोकेशन आपल्याला हेडवरती आहे. मग मित्रांनो टेम्पररी पी बनविला, टेम्पररी क्यू बनविला, मग टेम्पररी पी आणि क्यू बनवा, टेम्पररी क्यू आणि टेम्पररी पी. मग मित्रांनो हे मी पॉइंटर व्हेरिएबल्स बनवले, त्यानंतर एक्स बनविला, एक्स वरती युजर कडून व्हॅल्यू घेतली, एक्स वरती युजरनी व्हॅल्यू सपोज एंटर केली 40 व्हॅल्यू, मग 40 व्हॅल्यू या एक्स वरती आली, आणि त्यानंतर क्यू ला मी मेमरी अलोकेट करून देणार. काय काय मेमरी अलोकेट करून देणार? त्याला डेटा आणि त्याची नेक्स्ट फील्ड, डेटा आणि नेक्स्ट फील्ड. त्याच्या डेटामध्ये मी काय टाकलं, या एक्स ची व्हॅल्यू त्याच्या क्यूच्या डेटामध्ये टाकलं, म्हणजे 40 व्हॅल्यू मी इथं टाकली, आणि त्याच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये मी नल व्हॅल्यू टाकली, म्हणजे NULL नल व्हॅल्यू टाकून दिली. आता फ्रेंड्स मला सांगा, इथून पुढचं कंडिशन महत्वाचे आहे, इथं लक्ष द्या. आता ही कंडिशन याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, कवर आपण हा ऑपरेशन परफॉर्म करणार, हेड जवळ तुमचा इक्वल टू असेल, हे हेड जर तुमचा इक्वल टू असेल नलला, म्हणजे हेडची व्हॅल्यू जर नलला पॉइंट करत असेल तर ही कंडिशन ट्रू राहणार. जर कंडिशन ट्रू नाही राहिली तर कंडिशन फॉल्स झाली तर मग एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. आता मला सांगा, हेड तुमचा नलला पॉइंट करत आहे का? नाही, मग कंडिशन काय होत आहे? फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली म्हणल्यावर एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. मग डायरेक्ट इथे या एल्स ब्लॉक मध्ये काय केलं आहे, हेडला मी पी वरती दिले आहे, हेडला मी पी वरती दिला आहे, म्हणजे हेडला 1010 म्हणजे ही व्हॅल्यू मी पी वरती दिली आहे. मग पी कुणाला पॉइंट करणार? 1010 ला. 1010 कुणाचा आहे? सध्या 1010 ह्याचा आहे, नोड 1 चा. 2020 कुणाचा आहे? 2020 नोड 2 चा. 3030 कुणाचा आहे? 3030 नोड 3 चा आहे. मग मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता मित्रांनो हेड या टेम्पररी पी वरती म्हणजे टेम्पररी नोड वरती मी हेड टाकून दिला, म्हणजे पी कुणाला पॉइंट करत आहे? नोड 1 ला. आता मित्रांनो वाईल तुमचा पी च्या नेक्स्ट पीचा हे जर आपल्याला हा वाईल लूप चालविला, कवर चालविला जवळ ही कंडिशन ट्रू आहे, जवळ ही कंडिशन ट्रू आहे तवर. ही कंडिशन कवर ट्रू राहणार जवळ पी हा तुमचा नेक्स्ट पॉइंटरला पीचा नेक्स्ट पॉइंटर जवळ नल होत नाही तवर ही कंडिशन, जवळ नॉट नल होत नाही तवर ही कंडिशन ट्रू राहणार. मग पहा पीच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये काय आहे? पीच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये 1010 ही लोकेशन आहे. मग मित्रांनो मला सांगा, पीच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये 1010 ही लोकेशन आहे म्हणल्यावर तुम्ही आता मला ही सांगा, ही कंडिशन फॉल्स होत आहे का ट्रू होत आहे?
हे पहा नेक्स्ट पॉइंटर नॉट इक्वल टू नल म्हणत आहे, म्हणजे नेक्स्ट पॉइंटर नॉट इक्वल टू नल ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे. मग कंडिशन ट्रू असल्यावर काय होणार, पीच्या नेक्स्ट पॉइंटर कुठावरती देणार आपण, पी वरतीच देणार परत. म्हणजेच पीचा नेक्स्ट पॉइंटर, याच पीचा नेक्स्ट पॉइंटर पी कुणाला पॉइंट करत आहे, नोड 1 ला, म्हणजेच 1010 ला पॉइंट करत आहे. मग पी तुमच्या नोड 1 ला पॉइंट करत आहे म्हणल्यावर पीच्या नेक्स्ट फील्ड मध्ये काय आहे, पीच्या नेक्स्ट फील्ड मध्ये या नोड 2 चा मेमरी ऍड्रेस आहे, म्हणजे 2020. हा 2020 कुणाला देणार आपण, करंट पी ला. करंट पी काय आहे, करंट पी ला देणार. मग करंट पी कुणाला पॉइंट करणार, तुमच्या या नोडला पॉइंट करणार, नोड 2 ला. मग हा तुमचा करंट पी समजा, हा तुमचा करंट पी. करंट पी ला मी काय दिलं, नोड 2 चा मेमरी ऍड्रेस दिला. समजत आहे का, मेमरी ऍड्रेस दिला नोड 2 चा नाही, नोड 1 चाच मेमरी ऍड्रेस, नोड 1 चा नेक्स्ट पॉइंटर दिला, नेक्स्ट फील्ड दिली, नेक्स्ट फील्ड मध्ये 2020 होतं नोड 1 च्या, म्हणजेच तुमचा नोड 2. मग परत काय होणार, ही व्हाईल लूप परत एक्झिक्यूट होणार, परत कंडिशन चेक होणार, परत कंडिशन काय निघाली, पीचा नेक्स्ट व्हॅल्यू तुमचा नल आहे का, नॉट नल आहे का, नाही. मग नल नाही ती म्हणल्यावर काय आहे, परत कंडिशन ट्रू. परत कंडिशन ट्रू झाली म्हणल्यावर पीच्या नेक्स्ट फील्ड मध्ये आता या पीच्या बरं का, आता करंट पीच्या, हे पी ला सोडून द्यायचं, आता या पीचा काही संबंध नाही. आता या करंट पीच्या नेक्स्ट फील्ड मध्ये जे काय असेल ते टाकून द्यायचं, आणखीन एक करंट पीच्या. मग नेक्स्ट फील्ड मध्ये काय आहे, या करंट पी काय आहे, 2020. मग 2020 च्या नेक्स्ट फील्ड मध्ये कोणाला पॉइंट करत आहे, तिसऱ्या नोडला, म्हणजे हा मेमरी ऍड्रेस त्याच्या नेक्स्ट फील्ड मध्ये असणार. मग नेक्स्ट फील्ड मध्ये पीच्या काय आहे, 3030 हा मेमरी ऍड्रेस आहे. मग मित्रांनो आपण कुठे गेला आता, 3030. आता मित्रांनो 3030 ही कुणाला पॉइंट करत आहे, तुमच्या या 3030 ही तुमच्या नोड 3 ला. नोड 3 च्या ह्याच्यात काय राहतो, नल राहतो. नोड 3 च्या ह्याच्यात काय आहे, नेक्स्ट फील्ड मध्ये नल आहे तुमचा, नल, NULL, नल. हे वर तुम्हाला दिसलं असेल. आता मित्रांनो तेच नल आपण पी वरती टाकून देत आहोत, म्हणजे पी वरती काय आहे तुमचा आता सध्याला, नल, NULL, नल. मग मित्रांनो पीच्या नेक्स्ट पॉइंटर वरती नल आहे, ही कंडिशन काय होणार, फॉल्स होणार. कसं काय फॉल्स होणार, कारण की हे नल आहे आणि नॉट इक्वल टू नल म्हणत आहात, मग ही कंडिशन काय होत आहे, फॉल्स होत आहे. पीचा नेक्स्ट फील्ड मध्ये नलच आहे, हे पहा पीच्या नेक्स्ट फील्ड मध्ये नल आहे आणि तुम्ही त्याला नॉट इक्वल टू नल म्हणत आहात, तर हे चुकीचं आहे ना. मग तिथे कंडिशन फॉल्स होणार. कंडिशन फॉल्स झाल्यावर इथे काय होणार पहा, नेक्स्ट फील्ड मध्ये तुमच्या पीच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये क्यू देणार आपण, क्यूचा मेमरी ऍड्रेस. आता क्यूचा मेमरी ऍड्रेस सपोज मी दिला 4040. हा 4040 मी कुठे देणार, या पीच्या ह्याच्यावरती, पीच्या ह्याच्यावरती, पीच्या नलवरती, म्हणजे या नलच्या जागी आता मी काय देणार, पीच्या नेक्स्ट फील्ड वरती, म्हणजेच या नल वरती. मग नलच्या जागी मी काय देणार, 4040. म्हणजेच या 3 च्या इथं मी 4040 ही व्हॅल्यू देत आहे. 4040 दिली म्हणून आता हे ह्या नोडला पॉइंट करणार, 4040 दिलो म्हणून ह्या नोडला आता हे पॉइंट करणार, 4040 दिलं म्हणून. आता मित्रांनो 4040 त्या पी ला दिले आपण, मग आता त्या पी कडून आपल्याला हेड रिटर्न बी करून घ्यावं लागेल ना. मग हेड रिटर्न करून घेतला पी कडून, नाही शेवटी हेड तर रिटर्न होणार. पण आपल्याला एक गोष्ट तुम्हाला लक्षात येत आहे का, तुम्हाला क्यू जेव्हा आपण हे केलता, क्यू आपण जेव्हा तयार केलता, हे पहा क्यू आपण जेव्हा तयार केलता तेव्हा क्यूच्या ह्याच्यात बाय डिफॉल्ट आपण नल टाकलं होतं. मग नल म्हणजे हा तुमचा आता क्यू तुमची काय झाली, शेवटची नोड झाली, म्हणजे त्याच्यात नल राहिलं, त्याचं डेटा फील्ड 40 झाली. आणि हा 4040 कुणात टाकला आहे, या नोड 3 च्या मेमरी ऍड्रेस मध्ये, म्हणजे नोड 3 च्या ह्याच्यात, म्हणजे 3030 ह्याच्या नेक्स्ट पॉइंटर मध्ये 4040 टाकला, म्हणजे या 3030 च्या नेक्स्ट ह्याच्या नेक्स्ट फील्ड मध्ये 4040 टाकलेला आहे. 4040 कोणाचा आहे, या क्यूचा आहे, न्यू नोडचा. 4040 मध्ये 40 एलिमेंट आहे आणि 40 कोणाला पॉइंट करत आहे, तुमच्या नलला पॉइंट करत आहे. इथपर्यंत समजलं मित्रांनो तुम्हाला. आता होप की तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट नसेल. हा सर्व प्रोग्राम आपण आता चला या तुम्हाला रन करून दाखवतो, ऍज इट इज प्रोग्राम मी तुम्हाला रन करून दाखवतो आपल्या ऑनलाईन कंपाइलरवरती. लेट्स गो. सो फ्रेंड्स, मी इथं इन्सर्ट ऍट एंडचा लॉजिक लिहून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हेडर फाईल्स आधी, त्यानंतर हे बाकीचं सर्व क्रिएट फंक्शन मी लिहून घेतलेलं आहे, कारण की मला लिंक लिस्टला क्रिएट पण करावं लागेल ना. जर मला त्याच्यामध्ये काही ऍड करायचं असेल तर मला आधी लिंक लिस्ट क्रिएट करावी लागेल. म्हणून मी जर तुम्हाला रन करत दाखवत असताना मला क्रिएट फंक्शन बी इन्क्लूड करून घ्यावं लागला. जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं तर तुम्हाला फक्त एंड हे पहा एवढंच लिहायचं आहे.
इन्सर्ट ऍड एंड एवढंच लॉजिक लिहायचं आहे तुम्हाला. एक्झाम मध्ये जर प्रोग्राम विचारला, पूर्ण प्रोग्राम जर लिहित बसला तर 117 लाईनीचा प्रोग्राम आहे आणि तुमचा 117 लाईनीचा एवढा जर प्रोग्राम तुम्ही लिहित बसलाच एक्झाम मध्ये, तर तुम्हाला तुमचे टीचर्सचं जाऊ दे, तुम्हाला टाइमच पुरणार नाही आणि तुम्हाला हे प्रोग्राम लिहायला खूप सारे पेजेस वगैरे बी लागतील. मग तुमचा टाइमच पुरला नाही तर तुम्हाला खूप साऱ्या मार्काचं तुमचं बाकीचं बी राहून जाईल. मग फक्त एवढंच लिहायचं 4 मार्कासाठी, जेवढं विचारले तेवढंच. इन्सर्ट ऍट एंड विचारलंय ना, इन्सर्ट ऍट एंडचाच फंक्शन एवढाच लिहायचा, बाकीचं लिहायची गरज नाही. मग ते प्रिंट फंक्शन बी वापरलेलं आहे जेणेकरून मला आउटपुट स्क्रीनला व्हॅल्यूज दिसत्या. मला प्रिंट फंक्शन का म्हणून वापरलेलं आहे, कारण की मला ते चेक करायचंय की ती इन्सर्ट झालंय का नाही एंडिंगला. मी जो लॉजिक लिहिलाय ते बरोबर आहे का नाही, ते इन्सर्ट झालंय का नाही ते चेक करायचं. मग मी काय करणार, मेन फंक्शन मध्ये काय करणार, एन हा इंटिजर व्हेरिएबल बनविणार, त्यानंतर हेड बनविणार तुमचा, त्यानंतर मी एन कडून युजर कडून व्हॅल्यू घेणार, म्हणजे किती नोट्स मला एंटर करायचे, क्रिएटला कॉल करणार, क्रिएट कडून मला हेड भेटलं, त्यानंतर मी प्रिंट करणार, मी काय इंग्लिश मी हे केलेली आहे ती प्रिंट करणार, त्यानंतर एंड इन्सर्ट ऍट एंड या फंक्शनला कॉल लावणार. या फंक्शन मध्ये मी हेड पास करणार, ह्याच्याकडून मी आणखीन एक हेड रिटर्न करून घेणार वापस, आणि त्या हेडला इन्सर्ट ऍट एंड करणार आणि त्या हेडला प्रिंट करणार. समजलं? आता मित्रांनो, मी आज जेव्हा या प्रोग्रामला रन करतो, आता बघा प्रोग्राम जरा झूम आउट करतो. एंटर नंबर ऑफ नोड, ज्या नोड मी तिथं डायग्राम मध्ये दिसल्या होत्या तुम्हाला त्याच नोड एंटर करतो, 10, 20, 30. आता पहा आपल्याला इंग्लिश मध्ये किती नोड आहेत, 10, 20, 30. आता मला इन्सर्ट ऍट एंड करायचं आहे, म्हणजे या 30च्या नंतर मला 40 व्हॅल्यू इन्सर्ट करायची आणि 40 पुन्हा काय करणार, नलला व्हॅल्यूला पॉइंट करणार, नल पॉइंटरला पॉइंट करणार. मग आता मला 40 व्हॅल्यू इन्सर्ट करायची ना, मग मी इथं 40 टाईप करतो. जेव्हा मी एंटर दाबलं तेव्हा पहा मित्रांनो, इन्सर्ट ऍट एंडिंगला इन्सर्ट झाले का बघा, 10 आलं, 20 आलं, 30 आलं, त्यानंतर 30 नंतर एंडिंगला तुमचं 40 आलं, जी मी व्हॅल्यू इथे एंटर केली ती. मग एंडिंगला झालं का नाही तुमचं 40, कसं एंडिंगला गेलं म्हणून त्याला इन्सर्ट ऍट एंड असं म्हणलं जातं मित्रांनो या ऑपरेशनला. आणि तुला 40 कोणाला पॉईंट करत आहे, नल व्हॅल्यूला पॉईंट करत आहे. समजलं? होप की तुम्हाला एवढं लॉजिक आपलं समजलं असेल. ऍज इट इज तुम्ही लॉजिक एक्झाम मध्ये लिहिलं तर तुम्हाला फुल मार्क भेटून जातील. होप की तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल. लेक्चर समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.